कॉन्ट्राबँड प्रोडक्ट्सच्या बाबतीमध्ये नेहमी असं असतं की ग्राहकांना आधी चटक लावावी लागते आणि नंतर त्याची मागणी तयार केली जाते. केमिकल आणि सिंथेटिक ड्रग्ज च्या बाबतीमध्ये तर हे फार आहे की ते एकदा ऍडिक्शन निर्माण झालं की त्यानंतर सातत्याने त्याची मागणी तरुणांकडनं येत राहते. पण मग मुळात चटक लावायला ड्रग्ज इतके सहज उपलब्ध कसे काय होत आहेत याबद्दल तुमचं कधी काही वेगळं निरीक्षण आहे का सत्यजितजी? माझं स्पष्ट निरीक्षण आहे की याच्यामध्ये DRI असेल किंवा अँटी नार्कोटिक्स जे विभाग असतील, पोलीस असेल, FDA असेल, हे सगळे विभाग याच्यामध्ये सबशेल फेल ठरलेले आहेत. हप्तेखोरी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. गुटखा असेल, सुगंधी सुपारी असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. शाळेंच्या अवतीभोवती स्टिंग सारखे जे ड्रिंक आहेत ते इझिली अवेलेबल आहेत. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये, आणि सरकार कोणत्याही पक्षाचं असो, कोणी असो, आता माझ्याशी मी बोलताना एका लोकप्रतिनिधीनं बघितलं की ते बोलाले की MIMचा होता, याचा होता, त्याचं. माझं असं म्हणणं आहे की याच्या सगळ्याच्या पलीकडचा हा विषय आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत आपण याचा विचार करणार नाही तोपर्यंत याच्यातून आपण कुठलाही मार्ग काढू शकत नाही, असं माझं स्पष्ट